तर तयार आहेस? हो. आजपासून आपण नवीन चॅप्टर शिकायला सुरुवात करूया. पहिल्या चॅप्टरपासून इंग्रजी कसे बोलावे. तर त्यासाठी आपण सुरू करूया. आज एक नवीन टॉपिक तुला देतोय आणि सुरुवातीला मी तुला सांगतोय, एक एक्झाम्पल समजून सांगतोय की काही कल्पना नाही असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तर काय म्हणू शकतो आपण? नो आयडिया. नाही म्हणजे नो आणि आयडिया म्हणजे कल्पना. नाही, काही कल्पना नाही. नो आयडिया. याच प्रकारे आपण विविध असे वाक्य तयार करू शकतो. ते कोणते करू शकतो? फॉर एक्झाम्पल, काही जोखीम नाही. नो जोखीमला काय म्हणू आपण? नो रिस्क. रिपीट. नो रिस्क. काही जोखीम नाही. नो रिस्क. काही कल्पना नाही. नो आयडिया. व्हेरी गुड. यानंतर काही उपयोग नाही. नो नो युजफुल. व्हेरी गुड. नो यूज. नो यूज. यूज. रिपीट. नो यूज. काही जोखीम नाही. नो नो राईट. नो रिस्क. रिपीट. नो रिस्क. काही कल्पना नाही. नो आयडिया. काही उपयोग नाही. नो यूज. व्हेरी गुड. काही अडचण नाही. नो नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम. व्हेरी गुड. रिपीट. नो प्रॉब्लेम. काही उपयोग नाही. नो यूज. काही कल्पना नाही. नो आयडिया. काही प्रॉब्लेम नाही. नो रिस्क. प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. काही इंटरेस्ट नाही किंवा काही आवड नाही. नो इंटरेस्ट. व्हेरी गुड. नो इंटरेस्ट. पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. काही कल्पना नाही. नो आयडिया. काही आवड नाही. नो लाईक. नो इंटरेस्ट. नो इंटरेस्ट. व्हेरी गुड. काही रिस्क नाही. नो रिस्क. व्हेरी गुड. नो रिस्क म्हणजेच काही जोखीम नाही. नो रिस्क. काही अडचण नाही. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. काही अडचण नाही. नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. तुला जर आता तुझ्याकडे पाहुणे आले आणि पाहुण्यांना तुला विचारायचं आहे की तुम्हाला थोडा चहा हवाय का, तर कशी म्हणशील? You got tea? सम कॉफी. Some coffee? असं विचारू शकतो. थोडा चहा. थोडा चहा. सम टी Some tea? असं म्हणू शकतेस. किंवा डू यू वॉन्ट सम टी. Do you want some tea? पण त्यापेक्षा मोर बेटर हेच राहील की इन शॉर्ट सम टी. Some tea? त्याच प्रकारे जर तुला असं म्हणायचं असेल थोडी कॉफी. Some coffee? व्हेरी गुड. विचारायचं असेल, एखादा छोटा मुलगा दूध पित असेल तर त्याला विचारता येईल तुला दूध घेतोय का थोडा. Some milk? व्हेरी गुड. सम मिल्क. एखादा मुलगा दुधासोबत जर ब्रेड घेत असेल तर त्याला काय म्हणशील? Some milk bread? सम ब्रेड. Some bread? या. किंवा डू यू वॉन्ट सम ब्रेड. वुड यू लाईक टू ईट ब्रेड लाईक दिस. आणि जर का तुला पाणी हवं असेल तर जर का समोरच्याला पाणी ऑफर करायचं असेल किंवा त्याला पाणी द्यायची आपल्याला विश असेल तर कसं म्हणू आपण? Do you want drink? डू यू वॉन्ट ड्रिंक वॉटर किंवा डू यू वॉन्ट वॉटर किंवा सम वॉटर, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर जर सपोज एखाद्याला विचारायचं आहे, त्याने कॉफी घेतली आणि जर त्याला आणखी कॉफी हवी का असं विचारायचं आहे तर कसं म्हणू आपण? Do you want more coffee? डू यू वॉन्ट मोर कॉफी. Do you want more coffee? व्हेरी गुड. किंवा वॉन्ट कॉफी किंवा मोर कॉफी. More coffee? आणखी चहा हवाय. Do you want more tea? व्हेरी गुड. किंवा More tea? व्हेरी गुड. आणखी पाणी हवंय. Do you want more drink water? डू यू वॉन्ट वॉटर किंवा डू यू वॉन्ट मोर वॉटर किंवा मोर वॉटर. More water. येस, मोर वॉटर. आणखी दूध हवंय. Do you want मोर. more milk? व्हेरी गुड. किंवा मोर मिल्क. More milk?
द्यायचा त्याच्यामध्ये. आपण प्रश्न विचारला तर प्रश्नाचा टोन द्यायचा. मोर वॉटर, वॉन्ट मोर वॉटर किंवा मोर ड्रिंक, मोर टोस्ट अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. तू एखाद्याला काही गोष्ट समजून सांगितली परंतु ते एखाद्याला समजलं नाही आणि ते त्याला विचारायचं आहे, समजत नाही आहे का, तर कसं म्हणशील? Can't understand, Can't understand. can't understand, Can't understand. like this. प्रश्न विचारायचा आहे आपल्याला, झोप येत नाहीये का? Can't sleep, Can't sleep. can't sleep. Can't sleep. जर विचारायचं आहे आपल्याला, उभं राहता येत नाहीये का? Can't stand. Can't stand. हा, can't stand up, Can't stand up. can't stand up. Can't stand up. चालता येत नाहीये का? Can't walk. व्हेरी गुड. Can't walk. लिहिता येत नाहीये का? Can't write. धावता येत नाहीये का? Can't run. लाईक दिस. वागता येत नाहीये का? Can't. Can't bend over. Can't bend over. Bend, bend. Bend over. या वाकणे म्हणजेच काय? बेंड ओव्हर. Can't bend over. व्हेरी गुड. ओके, सो तुला तर असं म्हणायचं आहे, 1 डझन अंडे द्या. हा One dozen. हा Egg. You me. प्लीज. हा मी पण चालेल. 1 डझन एग्स प्लीज. One dozen eggs, please. व्हेरी गुड. सुटे पैसे द्या म्हणजे चिल्लर पैसे द्या. चेंज प्लीज. Change, please. व्हेरी गुड. पावती द्या. पावतीला आपण काय म्हणतो? रिसिप्ट. Receipt. Change, receipt. नो 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 नो. रिसिप्ट प्लीज. Receipt, please. हा रिसिप्ट प्लीज. Receipt, please. मला पावती द्या, रिसिप्ट प्लीज. किंवा बिल द्या. Bill, yeah. मग काय होईल? Bill, please. व्हेरी गुड. रिपीट. Bill, please. व्हेरी गुड. खिडकीची सीट द्या. Window set. सीट. Window seat, please. व्हेरी गुड. विंडो सीट प्लीज. Window seat, please. Very good. So here is a lesson, first episode. We have to stop here. We will go through another video. Like, Share and subscribe see you again. in the next video.